नंदिनी तायडे, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। अन्नत्याग अमरण उपोषणाच्या 5व्या दिवशी मनोज रिंदे यांची प्रकृती खालावल्याने बोलठाण गावाचे ग्रामस्थ अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ एकवटले। नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यातील बोलठाण ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने शासन नियमांची पायमल्ली करीत केलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात दिनांक 8 सप्टेंबर 2025 पासून मनोज रिंदे यांनी बोलठाण ग्रामपंचायत हद्दीतच अन्नत्याग अमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाच्या 5व्या दिवशी मनोज रिंदे यांची प्रकृती खालावल्याने संपूर्ण बोलठाण गावात संतापाची लाट उसळली। ग्रामस्थांनी एकवटून मनोज रिंदे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ तात्काळ उपोषणस्थळी धाव घेतली। उपोषणस्थळी तहसीलदार सैंदाने व पोलीस निरीक्षक बदाने यांनी भेट देऊन मनोज रिंदे यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांनी प्रश्नांच्या केलेल्या भडीमारामुळे तहसीलदार यांचा प्रयत्न विफल ठरल्याचे दिसून आले। उपोषणाच्या 5व्या दिवशी मनोज रिंदे यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, परंतु जनहितार्थ असलेल्या आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी औषधोपचार घेणार नसल्याचे मनोज रिंदे यांनी सांगितले व औषधोपचार घेण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करीत तालुक्यातील लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक जनहितार्थ सुरू असलेल्या अमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त करून बोलठाण ग्रामपंचायतीच्या मनमानी पद्धतीने केलेल्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला। प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव।